एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं हा लिंबाचा पाला मी कशासाठी आणलाय, चला तेच सांगणार आहे आज मी। केसामध्ये कोंडा झाला का हा लिंबाचा पाला त्याच्यासाठी खूप गुणकारी आहे। चला मग सांगते काय करायचं। त्याच्या अगोदर मी एका भगोन्यात पाणी घेतलंय, आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकून असं झाकण टाकून अर्धा तास असं हिरवं पाणी होईपर्यंत उकळून घेतलंय। ह्या पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे। त्याच्या अगोदर बिफोर आफ्टर बघा, माझ्या केसामध्ये एवढा जास्त कोंडा झाला होता ना, खूपच जास्त, आणि सगळ्या डोक्यामध्ये केसामध्ये असं दिसत होता वरूनच। चला मग आता मी इकडे केस धुवून घेतलेत, आता तुम्हाला आफ्टरचा रिझल्ट दाखवते। आणि खरं सांगते एवढ्या एका वॉश मध्ये एवढा जास्त रिझल्ट भेटलाय ना, इतका भारी। माझ्या केसामध्ये किती कोंडा दिसत होता, आता एका वॉश मध्येच एवढा भारी रिझल्ट भेटलाय ना, आता मागाडे शॅम्पू वगैरे वापरायची काहीच गरज नाही। मी माझ्या केसामध्ये कोंडा झाला का शॅम्पू वगैरे काहीच वापरत नाही, ही ट्रिक करून बघत असते आणि ह्या ट्रिकनी मला खरं सांगते एवढा भारी रिझल्ट भेटतो ना, मी नेहमी करीत असते। आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्की करीत असते। डिलिव्हरी नंतर माझे खूप जास्त केस गळत होते, केस गळायचे थांबत नव्हते, यानीच माझे केस गळायचे पण थांबले। तर हेअर रिलेटेड कोणते पण प्रॉब्लेम असू द्या, यानी खरंच फरक पडतो आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। कडुलिंबाचा पाला खरंच खूप गुणकारी आणि मी माझ्या केसासाठी काय करते तुम्हाला नक्की शेअर करेन। आणि आजची ट्रिक कशी वाटली ती पण नक्की सांगा आणि माझे केस पण किती छान झाले। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।